माझं मुख्यमंत्र्यांना एवढंच म्हणणं आहे की आज जे आमच्यावर अन्याय होत आहे, ह्या अन्यायाला कधी न्याय मिळणार आहे? कारण हा अन्याय सहन करण्याची हद्द असते. ज्यांनी गुन्हे केले नाहीत ते अजूनही जेलमध्ये आहेत आणि ज्यांनी गुन्हे केलेत ते अजून फरार आहेत. सगळ्या लोकांसोबत राहतात, पोलिसांसोबत राहतात, अजूनही ते त्यांच्या सोबत आहेत, तरी अजून आम्हाला न्याय नाही. तुम्ही न्याय कधी देणार आहेत? का आमचाही जीव गेल्याच्या नंतर न्याय देणार आहेत का? असं करून तुम्ही प्रत्येक अन्यायाच्या विरोधात जेवढे गेले तुम्ही त्यांचा जीव घेतलेला आहे. तुम्हाला फक्त ना फक्त ज्यांनी अन्याय केले तर त्यांना दोषी न ठरवता त्यांना फक्त त्यांच्या सोबत राहायचंय तुम्हाला. आणि आम्हाला जगायची इच्छा संपलेली आहे. आमच्या लेकरं बाळ आणि आम्ही एसपी ऑफिस समोर जाऊन आत्मदहन करणार आहेत. आम्हाला न्याय पाहिजे, बाकी याच्या पलीकडे काहीच नाही. लाडकी बहिणीचं काय मुख्यमंत्र्याला सांगणार? लाडकी बहीण कशाची लाडकी बहीण? उगाच त्यांनी स्वतः निवडून येण्यासाठी सगळ्या गोष्टी राजकारणात उभं राहण्यासाठी एवढं केलंय. कशाच्या? प्रत्येक लाडकी बहीण विधवा होईली, अजून काय पाहिजे? प्रत्येक लाडकी बहीण विधवा होईली आणि त्या लाडक्या बहिणीला हा सांभाळणार आहे काय 1,500 रुपयामध्ये? गोट्या किती तुमच्या घरी आलता त्याविषयी काय? हो, गोट्या किती सगळ्यांनी मिळून त्या बापू आंधळेला मारलं, माझ्या नवऱ्यावर गोळ्या झाडल्या, माझ्या घरावर गोळ्या झाडल्या आणि एवढं होऊन सुद्धा गोट्या गित्ते, राजाफड हे सगळे मोकाट फिरतायत आणि माझा माणूस मदत आहे आणि त्याला न्याय नाही. आणखीन कसं करायचं, कसं जगायचं, कसं लहान लेकरांपासून आम्ही कसं सांभाळायचं त्यांना? ते मर्डर कुणी केलं असं काय म्हणणं तुमचं? मर्डर ते राजा फडणं आणि गोट्या गित्तेनं केलेलं आहे.